नमस्कार. अशाच नवनवीन कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी माऊली महाराज करंजीकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. मी माझंच खरं म्हणतो, तुम्ही तुमचंच खरं म्हणता, या अपूर्ण ज्ञानालाच म्हणायचं अज्ञान. आलं का लक्षात? पहा, गुलाबाचं फुल येव्हाना काटेरी आहे आणि सुगंधी आहे, पण तुम्ही फक्त सुगंधी म्हणता, मी फक्त काटेरी म्हणतो, आणि या अपूर्ण ज्ञानाला म्हटलं जातं अज्ञान. नाही कळालं? दुसरं उदाहरण देतो. कीर्तन झाल्यानंतर लोक काय करतात, आम्हा महाराज मंडळींना भेटतात आणि म्हणतात, महाराज फार गोड कीर्तन झालं, फारच आवडलं, आम्हालाही बरं वाटतं. म्हणजे म्हणावं असं अपेक्षा नाही बरं, पण आम्हाला बरं वाटतं. वा 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 महाराज काय कीर्तन. त्याच्या लोक महाराज असलं कीर्तनच ऐकलं नाही. बहुतेक हे सगळ्यालाच म्हणतात, असं नाही असं नाही, पण म्हणणार महाराज फारच गोड कीर्तन झालं, फार चांगलं झालं, धन्यवाद. काही लोकांना असं वाटतं, महाराज तुमच्या किती लक्षात राहतं, सगळं तुम्ही एक प्रमाण सांगत गेला, एक उदाहरणं सांगत गेला, वेदांतातल्या प्रक्रिया सांगत गेला. तुमचं असं म्हणणं असतं की महाराजांच्या सगळं लक्षात राहतं. आपले जे महाराज आहेत ना आत्ताचे कीर्तनकार, त्यांच्या सगळं लक्षात राहतं असं तुमचं म्हणणं आहे. किती महाराजांच्या वेगवेगळ्या बघा उदाहरणं देतात, वेदांतातल्या प्रक्रिया सांगतात, तासभर झालं वेगवेगळे विषय आपल्या समोर मांडतात. याचा अर्थ महाराजांच्या सगळं लक्षात राहतं असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे? तुम्ही असं म्हणता महाराजांच्या सगळं लक्षात राहतं. मी पंढरपूरहून इकडे कीर्तनाला येताना बायकोला म्हटलं, अगं माझं उपर्ण कुठं आहे, फेटा घेतलाय पण उपर्ण नाही. ती म्हटली, तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. उदाहरण संपलं. कळालं का? बघा, ती असं म्हणते की यांच्या काही लक्षात राहत नाही, आणि तुम्ही असं म्हणता की महाराजांच्या सगळं लक्षात राहतं. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणायचं अज्ञान आहे मिठाला. आणि ही खरी परिस्थिती आहे. ती जी म्हणते का नाही यांच्या काही, म्हणजे माझ्याच नाही सगळ्यांच्याच काही लक्षात राहत, आणि सगळ्यांच्या बायका तसे म्हणतात म्हणूनच आळंदीला यावं लागतं, दुसरं काहीच नाही का. अपूर्ण ज्ञानाला म्हणायचं अज्ञान. मला का सांगायचं हे सगळं? मी अज्ञान आणि अपूर्ण या शब्दाचा मगापासून विचार करतोय, कारण जीव अपूर्ण आहे. जीव अपूर्ण आहे, जीव दुःखी आहे, जीव घेणारा आहे. मी जीव घेणारा म्हणजे जीव, हे शब्द वेगवेगळे करा, मराठी भाषेत फार गंमत होते. जीव घेणारा असं जोडून ओढू नका. जीव हा घेणारा आहे असा शब्द वापरायचा आहे मला. जीवाच्या बाबतीत बोलत असताना हा घेणारा जो आहे, जीव हा घेणारा म्हणून जे म्हटलं जातं, याचं कारण आहे हा अपूर्ण आहे, हा दुःखी आहे. आणि याची कारणं सांगत असताना कल्पनेमध्ये वावरणारा जीव म्हणून अपूर्ण, कामनेमध्ये वावरणारा जीव म्हणून अपूर्ण, अविद्येने युक्त असलेला जीव आहे म्हणून अपूर्ण. जरा वेदांताची आणखीन एक प्रक्रिया ऐकायची असेल तर फक्त सांगून पुढे जातो, विस्तार करत नाही त्याचा. वेदांत शास्त्रांनी चिंतन असं केलंय, भेदभ्रांती निर्माण करणारी अविद्या जीवाच्या ठिकाणी आहे म्हणून जीव अपूर्ण एक. कर्तृत्व भ्रांती निर्माण करणारी अविद्या जीवाच्या ठिकाणी आहे म्हणून जीव अपूर्ण दोन. संसर्ग भ्रांती निर्माण करणारी अविद्या जीवाच्या ठिकाणी आहे म्हणून जीव अपूर्ण तीन. विकार भ्रांती निर्माण करणारी जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे म्हणून जीव अपूर्ण चार. आणि जगत सत्यता भ्रांती निर्माण करणारी अविद्या जीवाच्या ठिकाणी आहे म्हणून जीव अपूर्ण पाच. विठ्ठल. वेदांतांनी भेदभ्रांती म्हणजे काय, कर्तृत्व भ्रांती म्हणजे काय, विकार भ्रांती म्हणजे काय, संसर्ग भ्रांती म्हणजे काय, जगत सत्यता भ्रांती म्हणजे काय, याचा विस्तार भरपूर केलेला आहे. जीव अपूर्ण आहे याचं कारण जीव या सगळ्या भ्रांतीमध्ये राहतो असा असलेला जो जीव आहे, जगत सत्यता भ्रांतीमध्ये राहणारा जो जीव आहे, या जीवाला सत्यत्वाकरिता या जीवाने विचार केला की कोणाकडे तरी गेलं पाहिजे, सत्य वस्तू मला कळाली पाहिजे. जगामध्ये सत्य सत्य म्हणून जर काय असेल, ज्ञानोबाराय बोलतात, तरी परमात्माशी जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतो. परमात्मा नावाची ही एकच वस्तू सत्य आहे. मग ती मला कळायची असेल तर मी काय केलं पाहिजे? तुकोबरांना एकाने विचारलं, महाराज परमात्मा नावाची वस्तू प्राप्त करायची आहे, मी काय करू, कोणाकडे जाऊ? तुकाराम महाराज सांगतात, ऐक, परमात्मा नावाची वस्तू घ्यायची असेल तर तुला दुकानात जावं लागेल. वस्तू पाहिजे ना, तुला दुकानात जावं लागेल. तो म्हणायला लागला, महाराज मग परमात्मा नावाची वस्तू मिळणारं दुकान तरी कुठं आहे? अहो बाकीच्या वस्तू मिळणारी अनेक दुकानं दिसतात, कापडाची दुकानं आहेत, किराणा दुकान आहे, अन्य दुकानं दिसून येतात, पण परमात्मा नावाची वस्तू मिळणारं दुकान आहे तरी कुठं? आणि त्या दुकानामध्ये गेल्यानंतर ती वस्तू मिळेल तरी कशी? अभंगाचं पहिलं चरण.
यासी दान. तुकाराम महाराजांची भाषा अशी आहे, परमात्मा नावाची वस्तू प्राप्त करायची असेल दुकानात जावं लागेल. कुठं आहे दुकान? तुकाराम महाराज सांगतात, संतांनी ते दुकान घातलेलं आहे. घातला दुकान देती आली यासी दान. दुकान घातलं. या दुकानाची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली जरी असली तरी याच्यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुकाराम महाराज सांगतात, देती आली यासी दान. असं दुकान संतांनी घातलं. माझ्या मनामध्ये एक शंका येते, तेवढी आपल्या समोर मांडतो. दुकान म्हणायचं आणि देती आली यासी दान म्हणायचं, याचा कुठंतरी संबंध जुळतो का बघा. दुकान आणि दान असा शब्द कुठंतरी जुळेल का? बरं जाऊ द्या. मला सांगा, असं एखादं तरी गावामध्ये दुकान आपले आहे का की ज्या दुकानावर बोर्ड लिहिलेला आहे येथे सर्व वस्तू दान केल्या जातील? असं एकतरी दुकान नाही आहे का? असं एकतरी दुकानातला बोर्ड दिसतो का? ज्याच्या दुकानावर असा बोर्ड दिसेल त्याचं दुकान अगदी तासाभरात रिकामं झालं म्हणून समजा. काय वेळ लागायचंय महाराज? फुकट मिळतंय म्हटल्यानंतर कोण? आणि आपल्याला तर प्रश्नच नाही, फुकट देणार आहे म्हटल्यानंतर काय कोण त्याच्याकडे? सगळं अख्खं दुकान रिकामं होईल. तुकाराम महाराज सांगतात, संतांनी दुकान घातलं. देती आली असी दान असं दुकान घातलं. इथला जो देती आली असी दान आहे ना, या दानाचा विचार मांडत असताना दुकान संतांनी घातलं, द्याय लागले. ही जी देण्याची भूमिका आहे ही 3 पद्धतीची आहे. ऐका, ही जी देण्याची भूमिका आहे ती 3 पद्धतीची आहे. पहिली भूमिका अशी आहे, ते अखंड देत राहतात म्हणून देती आली असी दान. एक दुसरी भूमिका आपल्याला अशी सांगता येईल त्यांच्याकरता की किती जरी स्वतःला प्रतिकूलता आली तरी ते देत राहतात म्हणून देती आली असी दान. 2 आणि तिसरी भूमिका आपल्याला असं सांगता येईल की त्यांचं जे देणं आहे ते ताबडतोब आहे म्हणून देती आली असी दान. 3 ऐका, बऱ्याचदा काही दुकानामध्ये दिलं जातं, अखंड दिलं जाईल असं सांगता येत नाही. 1 ताबडतोब दिलं जाईल असं सांगता येत नाही. 2 आणि त्यांच्याकडे जर प्रतिकूलता आली तर ते आपल्याला देतीलच असंही सांगता येत नाही. 3 ऐका, त्याच्यातले थोडे अध्यारोप आरोप ज्याला म्हटलं जातं, पूर्वपक्ष जर करायचा झाला, पहिला विचार मला असा सांगायचा आहे, अखंड देणं. संतांकडे अखंड देणं आहे, कधी नाही अशा पद्धतीचा भाग नाही, अखंड देत राहतात, मान्य आहे. दुसरा मुद्दा असा आहे, ताबडतोब देतात. उद्या बघू पुन्हा बघू असं नाही. बऱ्याचदा आपल्याकडे लोक द्यायला तयार होतात, परंतु पुन्हा बघू, उद्या बघू, पुढल्या वर्षी बघू असं म्हटलं जातं. पण संतांकडे तसं नाही, ताबडतोब आहे. महाभारतामध्ये आपण अनेकदा एक कथा सांगतो बघा, अनेकदा कथा ऐकतो. ते रात्रीच्या वेळेला म्हणे एक भिकारी त्या धर्मराजाच्या दरबारामध्ये त्याच्या दरवाजा पुढे आला म्हणे, आणि रात्रीच्या वेळेला त्याचा दरवाजा ठोठावला, सांगितलं भीक मागायला आला. दरवाजा ठोठावला. रात्री झालेली होती. ते धर्मराजाने विचारलं, का रे बाबा कशा करता आला? नाही म्हटले, मी भिकारी आहे, मला काहीतरी द्या. धर्मराजाने सांगितलं, फार उशीर झालाय, रात्र झाली आहे, तुला पाहिजे ते देतो पण उद्या ये. हा शब्द दानामध्ये चालत नाही बरं का, उद्या ये हा शब्द दानामध्ये चालत नाही. पण धर्मराजाने सांगितलं, तुला पाहिजे ते देतो पण उद्या ये. आता तो भिकारी बिचारा कशाला मला आत्ताच पाहिजे असं म्हणेल, खाली मान घातली निघाला. रात्रीच्या वेळेला ते भीमदादा फिरत होते म्हणे, गदा घेऊन फिरत होते. ते रात्रीच्या वेळेला भीमाची त्याची त्या भिकाऱ्याची गाठ पडल्याबरोबर भीमाने त्यांना विचारलं, का रे बाबा कोण आहेस, कुठे गेला होता? त्यांनी सांगितलं, दादा मी भिकारी आहे म्हटले, धर्मराजाच्या दाराकडे गेलो होतो. म्हटले कशा करता? भीक मागायला, काहीतरी मला देतील याचं काही, मी काहीतरी मिळेल या भावनेने गेलो होतो. मग काय झालं? नाही, त्यांनी सांगितलं उद्या या असं सांगितलं. भीमदादाला तो शब्द पटला नाही. दान करणाऱ्याने उद्या या असा शब्द कधी आणायचा नसतो. उद्या या असं म्हटलं, उद्या म्हटलंय. हो, पूर्वीच्या काळामध्ये जर काही घडलं तर ती नगारा वाजवायची पद्धत होती. आजही काही जुन्या गावामध्ये आहे बघा, जुन्या काळामध्ये ती नगारा वाजवायचा. जर काही अद्भुत घटना घडली तर ती नगारा वाजवायचा, अख्खं गाव जमा करायचं आणि त्या गावाला सगळं काय असेल ते सांगायचं. ते रात्रीच्या वेळेला भीमदादांनी तो नगारा वाजवायला सुरुवात केली. आता भीम नगारा वाजवणार म्हटल्यानंतर काय ती साधा वाजेल काय तो नगारा वाजायला लागला, अख्खं गाव जागं झालं. सगळंच सगळं गाव जमा झालं. कळे ना काय चाललंय, पुन्हा करता चाललंय काही कळे ना, कशा करता वाजवायला लागलेत कळे ना. सगळ्या लोकांनी विचारलं, अहो भीमदादा कशा करता नगारा वाजवायला लागलात? थांबा म्हटले, सगळे येऊ द्या. अक्षरशः धर्मराजाच्या कानावर बातमी गेली. धर्मराजाही स्वतः उठून आले. ऐका, रात्रीची वेळ होती, धर्मराजाने बघितलं, धर्मराजाने विचारलं, अरे भीमा का वाजवायला लागलास नगारा, झालंय तरी काय? भीमाने बोलायला सुरुवात केली. भीमदादा बोलायला लागले, हे बघा, सगळ्या नगरातल्या लोकांना म्हणायला लागले, ऐका माझं, या नगराचे राजे धर्मराजे यांना असं वाटतंय की ते उद्या सकाळपर्यंत जिवंत राहतील. यांची शाश्वती त्यांना आहे का? खात्री त्यांना आहे का? कोण बोलतोय? भीमदादा. कोणाबद्दल? धर्मराजाबद्दल. लोकांनी विचार केला, भावाच्या भांडणात कशाला पडायचं? तेव्हापासून आहे बरं का, लावायचं आणि पडायचं नाही अशी लोक कायम तर ठरलेलं असतात. लावणारी तर हेच असतात आणि पुन्हा म्हणायचं आपण कशाला पडायचं, आपण कशाला त्यांच्याकडे जायचं. सगळी लोक म्हणायला लागले, आपण कशाला बाबा भावाच्या भांडणामध्ये कशाला पडायचं. बरं, हे दोघं एकमेकाबद्दल बोलायला लागले. भीमदादांनी असे शब्द कधी वापरावे का? असं म्हणावं का? या नगराचे राजे धर्मराजांना सकाळपर्यंत जिवंत राहतील याची खात्री आहे का? असं म्हणावं का? धर्मराजालाही लक्षात येईना. असा कधी भीम बोलत नाही, आज कसं काय बोलायला लागला काही कळे ना. पुन्हा धर्मराजाने विचारलं, अरे भीमा झालंय तरी काय? नाही नाही, तुम्हाला खात्री आहे का सांगा, उद्या सकाळपर्यंत तुम्ही जिवंत राहाल याची खात्री आहे का?
धर्मराजाला काही कळेना प्रकरण, काय नेमकं असं बोलायला लागलाय. धर्मराजाने जरा निरीक्षण केलं. भीमाच्या जवळ तो भिकारी उभा असलेला धर्मराजाने पाहिलं. तो याचक होता ना, तो पाहिलं. आणि मग धर्मराजाच्या लक्षात आलं, या याचकाला जे आपण उद्या ये म्हटलं होतं ना, त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण झालंय. धर्मराजा हळूच भीमाजवळ गेले आणि सांगितलं, अरे असल्या गोष्टी घरात सांगायच्या, नगारा कशाला वाजवायचा म्हटले त्याच्याकरता. तू जर कानात सांगितलं असतं तर मला कळालं असतं की उद्या या हे दानामध्ये चालत नाही, ताबडतोब देणारे दान आहे. असं दुकान संतांनी घातलं, देती आली अशी दान. हा एक विचार करा. तिसरा विचार आपल्याला असा करता येईल, प्रतिकूलता आली तरी त्या प्रतिकूलतेला प्रतिकूलता न म्हणता आपल्याजवळ जे आहे ते सगळं देऊन राहतात, म्हणून देती आली अशी दान. मान्य आहे, पण हे दान नेमकं केलं ते कोणतं दान केलं याचे दोन चिंतन आपल्याला करायचे आहेत. एक ज्ञानशास्त्राच्या भूमिकेतलं दान पहा आणि दुसरं भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं दान पहा. मला सांगायचंय काय, संतांनी दुकान घातलं आणि त्या दुकानातून आलेल्याला दान संत द्यायला लागले. ते दान दोन पद्धतीचं आहे. एक दान आहे ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं आणि दुसरं दान आहे भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं. ऐका, हे ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं जे दान आहे ना, याच्याबद्दल ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये चिंतन केलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानोबाराय आम्हाला स्पष्ट सांगतात, कैवल्य कनकाची या दाना जो न कडशी थोरसाना, दृष्ट्याची या दर्शना पाढावो जो. ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये स्पष्ट सांगतात, कैवल्य कनकाची या दाना याचा अर्थ आहे, कैवल्य या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्षाचं दान करणारं दुकान फक्त आणि फक्त संतांनी घातला दुकान, देती आली अशी दान. विठाला मोक्ष दान करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ संतांकडे आहे. मी आणखीन एक वाक्य पुढे सांगतो आपल्याला. मोक्षाचं दान करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ संतांकडे आहे. मी आपल्या ऐकण्यातलं एक प्रमाण देतो पण त्याचा अर्थ नेमका कसा लागतो हे सांगून पुढे जातो. सगळ्यांना माहित असलेलं प्रमाण आहे. पंढरीचे वारेकरी ते अधिकारी मोक्षाचे, सगळ्यांना माहित आहे. आपण अर्थ करताना जर वाच्यार्थाने अर्थ या प्रमाणाचा करायचा झाला तर आपल्याला असा करावा लागेल, पंढरपूरचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी आहेत. सरळ सरळ अर्थ झाला. म्हणजे पंढरपूरचा वारकरी हा मोक्ष घेण्याचा अधिकारी आहे असा सरळ सरळ अर्थ झाला. पण जरा पूर्व पक्षाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर मोक्ष घेण्याचा अधिकारी आहे असं जर वारकऱ्याच्या बाबतीत बोलायचं असेल तर पुन्हा आपल्याला समोर एक पूर्व पक्ष असा निर्माण होतो की वारकरी संप्रदायामध्ये मोक्ष अपेक्षित आहे का उपेक्षित आहे. जर महाराजांची भाषा ऐकायची झाली तर मोक्ष सुखाहनू लाता किंवा मोक्ष आम्हा घरी कामारी येत असे असं जर महाराजांची भाषा बोलत असतील तर मग पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे नेमकं म्हणायचं कसं. आमचे गुरुजी वैकुंठपाशी भाऊ फार गोड उत्तर द्यायची याला. ते आमचे गुरुजी असं सांगायचे, पंढरपूरचा वारकरी, ऐका आता आम्ही वारकऱ्याची टिंगल करतो, वारकरी शब्दाचा अर्थ वेगळा करतो ते सोडा, हे अलीकडल्या काळातल्या लोकांचा विचारच करू नका. पण पंढरपूरचा वारकरी जो आहे ना त्या वारकऱ्याचा अधिकार सांगताना हा अधिकारी मोक्षाचे असं जे म्हटलं ना, आमचे गुरुजी असं सांगायचे, पंढरपूरचा वारकरी हा मोक्ष घेण्याचा अधिकारी असा अर्थ नाही. मोक्ष घेण्याचा अधिकारी म्हटलं तर त्याच्यात उणीवता आली, म्हणजे त्याला मोक्ष पाहिजे असं झालं. पंढरपूरचा वारकरी मोक्ष घेण्याचा अधिकारी असा अर्थ नाही. पंढरपूरच्या वारकऱ्याच्या ठिकाणी अधिकार असा प्राप्त होतो तो मोक्ष घेण्याचा अधिकारी नाही, मोक्ष देण्याचा अधिकारी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. वारकरी मोक्ष घेण्याचा नाही, मोक्ष देण्याचा. आणि म्हणून घातला दुकान, देती आली अशी दान. उठा मोक्ष असा शब्द आला. आता पुन्हा चिंतन भरपूर आहे. मोक्ष शब्दाची व्याख्या काय, मोक्ष कशाला म्हणायचं. मोक्ष शब्दाची व्याख्या करताना तत्वज्ञानाने आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, त्याला मोक्ष असं म्हटलं जातं. आमचे वडील गुरुवरे दादा फार गोड अर्थ सांगत असत. मी एकदा असाच कीर्तनामध्ये अर्थ सांगितला. आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. ते कीर्तनात बसले होते असे समोर, फडावरती कीर्तन होतं. ते म्हटलं हे असलं कळत नाही रे, वेदांतातलं काहीतरी तुम्ही अवघड सांगता, असलं कळत नाही. मी म्हटलं मग मोक्ष शब्दाचा अर्थ काय. ते म्हटलं काही नाही, मोकळं होणं म्हणजे मोक्ष. दुसरं काय म्हटलं, उगीच डोक्याला ताण कशाला देतो रे म्हटले. त्यांनी मला फार ते तुम्हाला माहिती आहे भाऊ, ते अगदी कडक बोलायचे. आणि त्यांनी मला एकदा असं खडसावून सांगितलं. ते म्हटले काय रे तुम्ही वेदांत सांगता. म्हटलं वेदांतिक कोणाला म्हणायचं, जे स्वतःला कळत नाही ते दुसऱ्याला न कळणाऱ्या भाषेत सांगायचं, त्याचं नाव वेदांत असं ते म्हटले मला. तेव्हापासून मी कमीच केलं होतं, परंतु आपल्याला काय येतंय का नाही घासून बघावं म्हणून आनंदीत बोलायला लागलो. विठाला विचार
विचारसागर शिकणारी सगळी मंडळी माझ्यासमोर, शिकविणारी आणि शिकणारी दोन्ही मंडळी माझ्यासमोर आहेत. त्या विचारसागरामध्ये मोक्ष शब्दाचा विचार मांडत असताना दोन शंका आलेले आहेत बघा. ते आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याच्यावर बोलत असताना प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती हे नेमकी कशी, ही पहिली शंका. आणि प्राप्ती आणि निवृत्ती याच्यातला प्राप्ती म्हणजे भाव आणि निवृत्ती म्हणजे अभाव, भाव आणि अभाव दोन्ही एकत्रित मोक्षाच्या ठिकाणी कसं, अशी दुसरी शंका. दोन शंका आल्या. पहिली शंका मांडली प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती कशी, कारण परमानंद प्राप्तच आहे, पुन्हा प्राप्तीची काय गरज आहे, आणि संसार दुःखाच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवृत्तीच आहे, पुन्हा निवृत्तीची काय गरज आहे, अशी पहिली शंका वापरली. त्याच्यावर उत्तर दिली. त्याच्याकरता हातातल्या त्या कंकणाचं उदाहरण दिलं. मी फक्त कुठं आलंय तेवढं बोलून पुढे जातो, म्हणजे सगळा विस्तार करण्या इतकी माझी मती तुमच्या पुढे नाहीये, पण फक्त कुठं आलंय माझ्या वाचनात आलंय तेवढं मांडून पुढे जातो. आणि भाव आणि अभावाचा विचार मांडत असताना मोक्ष हा भावरूपच आहे. अहो पण तुम्ही प्राप्ती म्हणजे भाव झाला, निवृत्ती म्हणजे अभाव झाला ना. याच्याकरता एक सिद्धांत असा सांगितलाय, कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप होत असते. आणि याचा अर्थ सांगत असताना सर्पाची निवृत्ती ही रज्जू रूप आहे, रज्जू भावरूप आहे. सर्पाची निवृत्ती ही भावरूप झाली, तसं अत्यंतिक दुःख निवृत्ती ही परमानंद प्राप्ती रूप झाली. याचाच अर्थ काय झालं की आत्मस्वरूप आकार ती निवृत्ती झाली आणि आत्मस्वरूप हे भावरूप आहे, म्हणून मोक्षाला भावरूपच म्हणा. विठ्ठल खुलासा आता विषय आलाय म्हणून खुलासा करून पुढे जातो. काय झालं म्हणे, एकाने तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही मुक्त झाले का, विचारलं मुक्त झाले का. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, तू कोणाला विचारतोस मुक्त झाले का. ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार, मुक्त का असं या म्हणावे, बंधन ते नाही ठावे. अरे कोणाला मुक्त म्हणायला लागलास, ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार, ज्याला बंधनच नाही त्याला मुक्त झाले का प्रश्न विचारण्यात तरी अर्थ आहे का. बरं मी सोपं बोलतो, ज्याला बांधलंय त्याला सोडा म्हणावं का ज्याला बांधलंच नाही त्याला सोडा म्हणावं. माझा प्रश्न सोपा आहे, ज्याला बांधलंय त्याला सोडा म्हणावं, ज्याला बांधलंच नाही त्याला सोडा म्हणण्यात अर्थ आहे का. माझे प्रश्न अगदी सोपे सोपे विचारतोय. ज्याला बांधले त्याला सोडावं, ज्याला बांधलंच नाही त्याला सोडा सोडा म्हणण्यात अर्थ आहे का. जुन्या काळामध्ये उदाहरण दिलं जात असे, ते गाढवाचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. ते कुंभाराच्या घरी पण गाढव आलं, संध्याकाळी त्याला बांधण्याकरता दोरी कुठून आणायची म्हणून त्या कुंभाराने ती दोरीचा तुकडा घेतला आणि गाढवाच्या पायाला चिटकवला. बांधला नाही, फक्त चिटकवला. त्या गाढवाला वाटलं बांधल्यावर रात्रभर उभा ते गाढव कुंभाराच्या दारातलं. बाकीची गाढवं ढाब्यावर फिरतात ती सोडा, त्यांचा विचारच नाही. पण ते दार रात्रभर उभा. सकाळी तो कुंभार ते रात्रभर उभा, काय म्हणून बांधलं म्हणून उभा. सकाळ झाल्यानंतर तो कुंभार जातो, ते दोरीचा तुकडा घेतो, त्या गाढवाजवळ जातो आणि असं सोडल्यासारखं करतो, हॅक करतो. हॅक केल्याबरोबर त्या गाढवाला वाटतं सोडलं, बरं चला उदाहरण संपलं. बांधलंय का गाढवाला, हो मी गाढवाचं विचारतोय, बांधलंय का नाही, सोडलंय का नाही, बांधलंही नाही, त्यामुळे सोडायचा प्रश्नच नाही. पण त्या गाढवाला रात्रभर काय वाटलं, बांधलं. सकाळी काय वाटलं, असं बऱ्याच गाढवाला वाटतंय. आमच्याकडे काही काही महिनावारीला वारकरी येतात, इतकी घाई करतात, इतकी घाई. आम्ही म्हणतो कीर्तन आहे का, नाही महाराज वेळ नाही. बरं दिंडीला चला, नाही वेळ नाही. बरं फराळ तरी करा, नाही वेळ नाही महाराज, तुम्हाला माहित नाही आम्ही किती बांधलोय, तुम्ही काय मोकळे. तो मला म्हणतो बरं का, आम्ही किती बांधलेलं नसताना बांधलो म्हणायला लागलं. वेदांतांनी पुन्हा चिंतन असं केलंय, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशाचंही बंधन नसताना बळच आम्ही बांधलो म्हणायला लागलो. याच्याकरता महाराजांनी प्रमाण दिलं, मुक्त होता परी बळी झाला बंध घेऊन या छंद माझे माझे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारावा, तू कोणाला विचारतोस, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. बंधनच नसेल तर मुक्त झाले का, असा प्रश्न तरी विचारण्यात अर्थ आहे का. नेहमी सांगत असतो, काही प्रश्नच असे गमतीचे असतात की तुम्ही कसंही विचारला, उत्तर द्यायचं ठरवलं तर अडकता. मुक्त झालो म्हटलं तरी अडकता आणि मुक्त झालो नाही म्हटलं तरी अडकता. ऐका माझं बोलणं, मुक्त झालो म्हटलं की याच्यापूर्वी बंधनात होता आणि मुक्त झालो नाही म्हटलं की आता बंधनात आहे. बरोबर आहे. तो कसे प्रश्न आहेत बघा. मुक्त झाले, बरं जाऊ द्या, एखाद्याच्या हातात, ब्रह्मचार्याच्या हातात एखादा मुलगा, त्याला विचारलो कोणाचा आहे, किती अडचण आहे त्याला सांगायची. बरं दुसरं उदाहरण देतो. कोर्टामध्ये वकील लोक प्रश्न विचारतात. त्या विचारण्याच्या दोन पद्धती सांगितल्या, एक चिप आणि दुसरी क्रॉस, एक सर तपासणी आणि दुसरी उलट तपासणी. जेव्हा चिपमध्ये म्हणजे सर तपासणीत प्रश्न विचारले जातात तेव्हा उत्तर द्यायचं फारसं अडचण येत नाही. पण जेव्हा उलट तपासणीतले प्रश्न असतात का नाही तेव्हा फार अवघड जातं. त्या आरोपीने कसंही उत्तर दिलं तरी अडकतो. उलट तपासणीमध्ये बघा काही प्रश्नच असे असतात. तुम्ही एक प्रश्न सांगतो, मी वकील आहे, खराच आहे, खोटा वकील नाही, फक्त कोर्टात जायला वेळ नाही म्हणून आळंदीला आलोय, दुसरं काहीच नाही. एका वकिलाने आरोपीला प्रश्न विचारला, तर उलट प्रश्न विचारला, साधा प्रश्न विचारला, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलंय. तुम्ही मनावर घेऊ नका फार काही, हे मी उदाहरण सांगतोय, तुमचं कुणाचंच नाही.
तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलंय? त्या आरोपीने जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, वकील म्हणतो याच्यापूर्वी मारत होता, हे सिद्ध झालं, उदाहरण संपलं. सिद्ध काय करायचं हे बघा तुम्ही. कसंही उत्तर द्यायचं ठरलं तर अडकतो. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, कोणाला विचारतोस तू मुक्त झाला का? ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार, आम्हाला विचारायचा प्रश्नच नाही. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जे बंधन वाटायला लागलं, त्याच्याकरता मोक्ष नावाची संकल्पना मांडावी लागली आणि त्या मोक्षाचं दान देण्याकरता ज्ञानोबारायांना दुकान उघडावं लागलं. विठाल पहिला विचार देती आली अशी दान मोक्ष, आणि दुसरा विचार फक्त प्रमाण देऊन पुढे जातो. दुसरा विचार आपल्याला एवढाच करता येईल, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरणी. भगवंताच्या अविस्मृतीचं दान ज्या दुकानात दिलं जातं त्याला म्हणा घातला दुकान देती आली अशी दान. थोडक्यात काय, ज्ञानाचं दान करणारं दुकान संतांनी घातलं 1, आणि नामाचं दान करणारं दुकान संतांनी घातलं 2. आणि या सगळ्यांचा गोषवारा एका प्रमाणात द्यायचा झाला तर कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. कृपेचं दान करणारं दुकान संतांनी घातलं. मग ती कोणाकोणावर कशी कशी कृपा केली हा विस्तार करायची गरज नाही. रेड्यावर जर ज्ञानोबाराय कृपा करतात तर मग माणसावर का करणार नाहीत? म्हणून अनेकांवर कोण माझ्या दारात आलंय ते बघितलं नाही. रेडा येऊ अथवा मनुष्य येऊ, कोणीही येऊ, त्या प्रत्येकावर कृपा करणारं दुकान संतांनी घातलं. तुकाराम महाराज सांगतात, घातला दुकान देती आली असे दान. असं संतांनी आलेलेला दान दिलं. ते कशामुळे? अभंगाचं दुसरं दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाचा विचार करत असताना पहिल्या चरणाचा विस्तार थोडासा आपण केला. थोड्या तिन्ही चरणाचा अर्थ लावून सेवा संपवितो. याच्यातल्या तिन्ही चरणाचा अर्थ थोडासा लागण्याकरिता संतांनी दुकान घातलं. देती आली अशी दान. संत आलेल्या माणसाला दान करत राहतात. याचं कारण काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत उदार उदार असं म्हटलंय, उधार उधार नाही. आपला संबंध उधारीशी जास्त आहे म्हणून बोललो, बाकी काही नाही. येणारी सगळी गिराईक उधारीवरच असतात बऱ्याचदा. पण इथं संतांचं औदार्य सांगत असताना संत उदार असा शब्द आहे. इथला जो उदार शब्द आला की नाही, त्या उदार शब्दाकडे लक्ष द्या. तर हे बोलत असताना तुकाराम महाराजांनी संत आणि उदार असे दोन्ही एकत्रित शब्द आणले. मुळात संत आणि उदार हे दोन्ही एकत्रित शब्द आणत असताना याच्यातून काही थोडासा वेगळा तात्विक अर्थ निघण्याची शक्यता आहे का, हे जर बघायचं झालं तर थोडंसं तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला असा विचार करता येईल. आमचे गुरुजी वैकुंठाशी भाऊ एक परिष्कार याच्याकरता सांगत असत. एक छोटासा अत्यंत चांगला परिष्कार याच्याकरता सांगत असत. काय आहे, संतांच्या बाबतीत बोलत असताना कृपालुत्व अवच्छिन्न, कृपालु निष्ठ, अधेयता निरूपित, अधिकरणता सत, हित ज्ञापकत्वे सती, हित प्रापकत्वात भगवत नामस्मरणे रतत्वम संतत्वम. एवढा संत शब्दाचा विस्तार केला जातो. याच्यातले प्रत्येक पद पाहता येण्यासारखे बरं का. मला सगळा विस्तार करायचा नाही, मला फक्त 3 शब्द या संबंधाने मांडायचे आहेत. ऐका. संत उदार उदार याचा विचार मांडत असताना हित ज्ञापकत्वे सती, हित प्रापकत्वात असा जो शब्द वापरला ना, याच्या संबंधाने मला बोलायचं आहे. हित इच्छुकता वेगळी, हित इच्छुकता वेगळी एक,
हित ज्ञापकता वेगळी 2 आणि हित प्रापकता वेगळी 3. संतांचं औदार्य मी सांगतोय आपल्याला, ऐका. हित इच्छुकता, आता मुळात हित कशाला म्हणायचं आणि हिताची इच्छा असतं म्हणजे काय याचाही तत्वज्ञानाने विस्तार भरपूर केलाय. हित हित म्हणायचं कशाला, हित शब्दाची व्याख्या करत असताना तत्वज्ञानाने असा अर्थ केलाय, स्व तादात्म्यपन्नम तद्ग्रहणम साहितम, स्वपरतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सानहितम. स्वतःच्या ठिकाणी भगवंताचं ग्रहण करणं याला हित म्हटलं जातं आणि स्वतःच्या ठिकाणी अनात्म संसाराचं ग्रहण करणं याला अनहित म्हटलं जातं, अशी व्याख्या तत्वज्ञानाने केलाय. या हिताची इच्छा असणारे 1, हिताचं ज्ञान असणारे 2 आणि हिताची प्राप्ती करून देणारे 3. ऐका, हिताची इच्छा, हिताचं ज्ञान आणि हिताची प्राप्ती यालाच हित इच्छुकता, हित ज्ञापकता आणि हित प्रापकता असं म्हटलं जातं. आता पदकृती करायची झाली तर असं करावं लागेल, काहींकडे हित इच्छुकता आहे पण हित ज्ञापकता नाही आणि काहींकडे हित ज्ञापकता आहे पण हित प्रापकता नाही. म्हणजे काय, एक वर्ग समाजामध्ये असा आहे की ज्याला हिताची इच्छा आहे पण हिताचं ज्ञान नाही, पहिला वर्ग. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे की ज्यांना हिताचं ज्ञान आहे पण हिताची प्राप्ती करून देणारे नाहीत. आणि समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की ज्यांना हिताचं ज्ञानही आहे आणि हिताची प्राप्ती करून देणारेही आहेत. याचा जर विस्तार करायचा झाला, हित इच्छुकता कोणाकडे आहे, आई वडिलांकडे हित इच्छुकता आहे 1. हित ज्ञापकता वेदाकडे आहे आणि हित प्रापकता संतांकडे आहे. म्हणून संत उदार उदार. विठ्ठल जीवाचं हिताचं ज्ञानही त्यांना आहे आणि जीवाच्या हिताची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून संत उदार उदार हे सांगत असताना तुकाराम महाराजांनी 2 वेळेस शब्द वापरला. ऐका, उदार उदार. एकदा सांगितलं असतं तर कळालं असतं. हे 2 वेळेस सांगण्याच्या पाठीमाग अनेक अर्थ आहेत त्याचे, पण मला भावलेले 1-2 अर्थ सांगून मी पुढे येतो. पहिला अर्थ असा असेल की संत उदार आहेत नेमकं कशामुळे आणि संत उदार आहेत नेमकं कशामुळे. आपल्याला असा विचार करता येईल, निर्गुण तत्वाचा साक्षात्कार करून देणारे संत आहेत म्हणून संत उदार 1 आणि सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट करून देणारे संत आहेत म्हणून संत उदार 2. संत उदार उदार निर्गुणाच्या दृष्टीने आणि सगुणाच्या दृष्टीने. नाही कळालं, दुसरं विचार करू आपण. संत ज्ञानाचं दान करणारे आहेत म्हणून उदार आणि संत भक्तीचंही दान करणारे आहेत म्हणून उदार. हे ज्ञान आणि भक्ती असे 2 जोडून शब्द आहेत बरं, फार महत्वाचे आहेत. शास्त्राने आम्हाला चिंतन असं केलंय, ज्ञानाला सोडून भक्ती राहू शकत नाही, भक्तीला सोडून ज्ञान राहू शकत नाही. जरा पुढे बोलायचं झालं तर ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते आणि भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं. जरा कसोटीवर वाक्य आहे का माझं, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान. मी थोडा तात्विक विचार मानतो याची जाणीव आहे, कारण बाकीचं काय आहे ते सगळं रात्री झालंय. आता कशाला, आता म्हणून जरा थोडं तात्विक थोडंसं मला जे जमतं ते सांगतोय. भक्तीला सोडून असलेलं ज्ञान आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती याचा विचार करण्याकरता भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं. माझी भाषा नाही, ज्ञानोबा यांची भाषा आहे. डवल अहंकाराची गोठी ज्ञानोबा बोलतात, या अहंकाराची गंमत अशी आहे, तो जो अज्ञानी आहे त्याच्या मागं लागत नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला मात्र सोडत नाही. सोप्या भाषेत बोलू, आपल्याला याच्यातलं काही कळत नाही असं म्हणणारी जी माणसं असतात का नाही, बघा आपल्याला याच्यातलं काही माहीत नाही हो असं म्हणणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्याकडे अहंकार डोंकून बघत नाही. पण मला याच्यातलं फार कळतं बरं का असं म्हणणारा जो असेल ना, अहंकार म्हणतो तुझीच वाट बघत होतो, थांब आता. त्याच्या मानगुटावर येऊन अहंकार बसतो. कधी येईल, कसा येईल, कुठून येईल, कोणत्या रूपाने येईल. अहंकाराचा वारा अशी जर नामदेव यांनी प्रार्थना केलेली असेल तर या अहंकाराची सूक्ष्मता पहा. कधी कधी आम्हाला गावात गेल्यानंतर लोक भेटतात आणि म्हणतात, महाराज आमच्या गावामध्ये खूप अहंकारी लोक आहेत. म्हटलं बरं, मग नाही कोणाला विद्वत्तेचा अहंकार आहे, बरं कोणाला सत्तेचा अहंकार आहे, बरं कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, बरं कोणाला त्यांच्या कुटुंबाचा अहंकार आहे, बरं कोणाला परिवाराचा अहंकार आहे. बरं मी म्हटलं तू मला का सांगायला लागलाय. तो म्हटलं काही नाही, मी तुम्हाला याच्याकरता सांगायला लागलो, आमच्या गावात सगळी लोक अहंकार आहेत पण मी मात्र आपल्याला कशाचाच अहंकार नाही. हे तरी काय आहे, म्हणजे मला कशाचा अहंकार नाही म्हणताना मला शब्द आलाच का नाही, मी शब्द आलाच का नाही. आणि तत्वज्ञान सांगतं जिथं जिथं मी शब्द येतो तिथे तिथं अहंकार आहे आणि तिथे तिथं पतन आहे. विठ्ठल ज्ञान देणारे संत आहेत म्हणून उदार, भक्ती देणारे संत आहेत म्हणून उदार. संत उदार उदार 2 भूमिका सांगितल्या. तिसरी भूमिका सांगतो, संत उदार उदार का म्हणायचं. आणखीन एक विचार आपल्याला संतांच्या बाबतीत करता येण्यासारखा आहे. जगामध्ये जेवढे औदार्यवान आहेत ना, त्या औदार्यवानापेक्षा सुद्धा संत उदार आहेत म्हणून संत उदार उदार. आणखीन एक विचार सांगतो, संत आरंभालाही उदार आहेत आणि परिणामालाही उदार आहेत म्हणून उदार उदार. संत आरंभालाही उदारच आहेत
आरंभ जर त्यांचा बघितला, आरंभालाही ते उदारच आहेत आणि परिणामाला म्हणजे शेवटाला पाहिलं तरी ते उदारच आहेत. संतांचं औदार्य कधी कमी पडत नाही, कधी कमी होत नाही. काही लोकांकडे कधी काही लोक आरंभशूरपणा करतात, भरपूर देत राहतात, पण पुन्हा मात्र ते देत राहतील असं सांगता येत नाही. पण ज्ञानोबारायांकडे या 700 वर्षापासून जर बघितलं तर तेव्हाही ज्ञानोबाराय देतच होते, आजही ज्ञानोबाराय देतच आहेत. त्यांच्या औदार्यामध्ये एवढा सुद्धा फरक पडला नाही. संत उदार तेव्हाही 700 वर्षापूर्वी ही उदारच आणि 700 वर्ष झाली तरी उदारच. म्हणून संत उदार तेव्हा 1, संत उदार आता 2, म्हणून संत उदार असाही आपल्याला एक अर्थ करता येण्यासारखा आहे. महाराजांना विचारलं, महाराज संतांनी दुकान घातलं? हो. देती आली अशी दान? हो. संत उदार आहेत? हो. किती उदार आहेत? भरले अनंत भांडार, अनंत अशा पद्धतीचं भांडार भरलेलं आहे. पण एक महत्वाचा प्रश्न विचारला, अहो आम्ही संतांकडे गेलो आणि त्यांच्याकडलं जर द्यायचं ते सगळं संपलं तर आम्हाला मिळेल का नाही? तुकाराम महाराज सांगतात असं होत नाही, कारण त्यांच्याकडे कधीही कुणीही गेलं तरी त्या प्रत्येकाकरता तेवढंच उरतं. असं संतांचं दुकान आहे. अभंगाचं 3रं चरण महाराज. उरे महाराजांचं 3री भाषा अशी आहे, संतांनी दुकान घातलं. ऐका, देती आली अशी दान 1, भरले अनंत भांडार 2, आणि सगळ्यात महत्वाची 3री गोष्ट सांगतात, धनी अनेकाशी उरे. तुम्ही कधीही गेला संतांकडे तरी संपलं अशी भाषा कधी दिसून येणार नाही. नाही हो सगळं संपलं असं कधी दिसून येणार नाही. बऱ्याचदा आपल्याकडे असं घडतं की आपण एखाद्याच्या दुकानामध्ये जातो आणि तो दुकानदार म्हणतो, अहो फार माल होता हो, पण कालच संपला, पुढल्या आठवड्यात आलं ना मी पहिलं तुम्हाला देतो. संतांकडे असं कधी घडलं का? कधी घडत नाही. कधीही जातो मी त्यांच्याकडे, धनी अनेकाशी उरे. कधीही गेलं तरी उरलेलं, जरा पुढं बोलू, उरवणारे जे आहेत ना त्यांना संत म्हटलं जातं. ऐका, कितीही वाटलं तरी त्यांच्याकडे तेवढंच उरतं. असं फक्त दुकान संतांचं आहे, तेवढंच उरतं. आता पुढं बोलायचं झालं तर उरतं आणि उरवणं याच्यातही फरक आहे. म्हणजे त्यांच्याकडे उरतच राहतं ते संतांचं दुकान आहे, आणि उरवण्याचा कायम प्रयत्न करतो ते आमचं दुकान आहे. आम्ही कायम उरवण्याचा प्रयत्न करतो. कशातूनही उरलं पाहिजे, कशातूनही उरलं पाहिजे. अहो पंगत घालणारा सुद्धा म्हणतो बरं का, उरलं तरी चालेल असं म्हणतो का नाही पंक्तीवाला? बघा त्याची भाषाच असते. अहो पंक्तीवाल्याच काय सोडता, कीर्तन करायला विचारा तेही म्हणतो उरलं पाहिजे. त्याच्यापेक्षा सप्त्यावाल्याची फार गंमत असते. सप्त्याच्या शेवट दिवशी का नाही सगळं वाटू नका बरं का, उरलं पाहिजे म्हणतात का नाही? काही उरलं पाहिजे. मला एकाने परवा विचारलं, महाराज सप्ताह केला किती उरलं? म्हटलं होतं ते जिरलं. कशाचं उरलं काय? पण लोकांना वाटतं की सप्ताह केला की उरलं. पण महाराजांची भाषा अशी आहे, इथं उरवण्याची भाषा नाही, उरतच राहतं अशी भाषा आहे. तुकाराम महाराज सांगतात, संतांनी दुकान असं घातलं की या दुकानामध्ये धनी अनेकाशी उरे, मागत्याची पुरे. धनी पण मागत्याची पुरे बरं का, हेही महत्वाचं आहे. आता खूप विस्तार आहे. मागणं म्हणजे काय, मागण्याची इच्छा पूर्ण होणं म्हणजे काय, बाकी पाठीमागं शिल्लक राहणं म्हणजे काय, मुळात काय मागितलंय आणि पाठीमागं काय शिल्लक राहिलंय याचंही चिंतन करता येण्यासारखं आहे. वेळ होत चालली म्हणून पुढे जरा थोडंसं जातो. संतांनी घातलेल्या दुकानाचा पहिला विचार सांगितला, देती आली अशी दान. दुसरा विचार सांगितला, भरले अनंत भांडार. तिसरा विचार सांगितला, धनी अनेकाशी पुरे. आणि सगळ्यात महत्वाचा 4था विचार तुकाराम महाराज सांगतात की संतांनी घातलेलं जे दुकान आहे ना, या दुकानामध्ये जो माल ठेवलेला आहे ना, तो माल कधीही नाश पावत नाही. तो माल कधीही नाश पावत नाही. कारण हे जे संतांनी घातलेलं दुकान आहे, या दुकानातलं जे काही पोतं आहे, तुका म्हणे पोते देवे भरिले नव्हे रीते, हे जे म्हणणं आहे ना, तुका म्हणे पोते देवे भरिले नव्हे रीते. माझी अल्पमती मला अशी सांगते आहे की तुका म्हणे पोते देवे भरिले, इथं स्वल्पविराम द्या, नव्हे रीते बाजूला काढा. तुका म्हणे पोते देवे भरिले इथं थांबा आणि नव्हे रीते बाजूला काढा. याच्याकरता 2 शब्दाची योजना करा. तुका म्हणे पोते देवे भरिले म्हणून नव्हे रीते, हा एक अन्वय. आता दुसरा अन्वय सांगतो, मला वाटलेला सांगतो. दुसरा अन्वय, ही शब्द जरा बदलून जर वापरायचे झाले तर, तुका म्हणे पोते नव्हे रीते कारण देवे भरिले. ज्ञानेश्वर संत उदार भरले अनंत भांडार.
चारही चरण आपल्या समोर ठेवली. त्या प्रत्येक चरणातला थोडासा अर्थ सांगण्याचा अल्प वेळेमध्ये आणि अल्पमतीने प्रयत्न केलेला आहे. घातला दुकान, येथे आली असे दान, या सगळ्या प्रमाणांचा जर विचार करायचा झाला, ज्या भूमीमध्ये ही सेवा होते हे आळंदी क्षेत्र आहे. मी आरंभालाच आपल्याला बोलून गेलो, आपण सगळेजण फार मोठे पवित्र आणि फार मोठे पुण्यवान आहोत की ज्या आळंदीमध्ये ज्ञानोबारांचं वास्तव्य आहे, त्या आळंदीमध्ये राहण्याचा योग आपल्या सगळ्यांना येतो आहे. ज्ञानोबारांनी जे आळंदीमध्ये हे दुकान ठेवलेलं आहे, भक्तिज्ञानाचं दुकान ठेवलेलं आहे, हे दुकान कायमस्वरूपी उघडं आहे. देती आली अशी दान असंच दुकान आहे, भरले अनंत भांडार असंच दुकान आहे, धनी आली का शिवरे असंच दुकान आहे, आणि तुका म्हणे पोते देवे भरले न भेरीते असंच दुकान आहे. ज्या मठामध्ये ही सेवा होते 50 वर्ष झालं या मठातून देती आली अशी दान, 50 वर्ष झालं या मठामध्ये भरले अनंत भांडार, 50 वर्ष झालं या मठामध्ये धनी अनेकाशी उरे, आणि 50 वर्ष झालं या मठामध्ये हे जे भरलेला माल आहे तुका म्हणे पोते देवे भरिले नवे रीते. असाच हा अमृतनाथ स्वामींचा मठ. मुळात या नावातच अमृत असा शब्द आहे. अमृत या शब्दाचा अर्थ आहे जे कधीच संपत नाही, त्याचं नाव अमृत आहे. हे तर 50 वर्ष उगं नावाला कळावं म्हणून आहे. हे कधी सुरू झालं हे पुरुषोत्तम महाराजांनाही माहीत नाही, आणि कधी संपणार आहे हेही त्यांना माहीत नाही. असं हे अमृत स्वामीनाथ स्वामींचा मठ आहे. या अमृतनाथ स्वामींच्या मठामध्ये गेली अनेक वर्ष झालं अनंत पिढ्यान पिढ्या सेवा चालत आलेली आहे. अशी सेवा चालत राहावी. परमादरणीय सर्वच आपण पूजनीय मंडळी आहात, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. काही चुकलं असलं तरी माफ करा, ती चूक माझ्या पदरामध्ये टाका, एवढीच भावना आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करत असताना आदरणीय राजाभाऊ महाराज इथं उपस्थित आहेत. बाकी सगळीच मंडळी एका होणी बळी रे अशी मंडळी सगळी उपस्थित आहेत. खरं तर आळंदीकडे एक चांगल्या समन्वयाच्या दृष्टीने आम्ही पंढरपूरकर कायम पाहतो आहे. बऱ्याचदा मला राजेभाऊ म्हणत असतात की पूर्वीच्या काळामध्ये निर्णय देण्याचं काम पैठणला होतं, आता पंढरपूरला आहे असं ते म्हणत असतात. पण मी त्यांना बऱ्याचदा सांगतो की त्या काळामध्ये पैठणला होतं, आता तेच नाथ महाराजांनी आळंदीमध्ये चालू करण्याकरता तुमच्याकडे दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय द्यायचे आणि आम्ही पंढरपूरकरांनी मान्य करायचे. हे आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा आपल्यासमोर मांडतो. अनेक वारकरी संप्रदायाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाला वाचा आळंदीतून प्रथमतः फोडली जाते आणि त्याला समस्त वारकरी संप्रदाय सहकार्य करतो. अशा सगळ्या प्रश्नांचं चिंतन ज्या आळंदी क्षेत्रामध्ये होतं. बऱ्याचदा अनेक बैठका या अमृतनाथ स्वामींच्या मठामध्ये होतात. वारकरी संप्रदायाचे अनेक कार्यक्रम, अनेक वेगवेगळे कार्यक्रम इथं होतात. अनेक वारकरी संप्रदायातल्या प्रश्नांना, समस्यांना उत्तर देण्याकरता बैठका इथं होतात. आणि म्हणून या मठाकडे आणि एकंदरीतच आळंदी क्षेत्राकडे एका वेगळ्या नजरेने आपण सगळेजण पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा अमृतनाथ स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. शेवटची चाल सांगायची. विठ्ठल जय जय.